अच्छा. आता याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे की आपलं जे शासन आहे ते शासन ओके. आपलं जे शासन आहे बघा ते शासन दोन याच्यापासून बनलेलं असतं. एक केंद्र शासन आणि दुसरं राज्य शासन. आता केंद्र शासनामध्ये कार्यकारी मंडळ असतं, राज्य शासनामध्ये काय असतं, कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्याय मंडळ, हे तीन मंडळ आहे बघा. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ. आता कार्यकारी मंडळाचं काम काय असतं, कार्यकारी मंडळ म्हणजे आपलं मंत्रिमंडळ, त्याचं काम काय असतं, डायरेक्ट कार्य चालवायचं. कायदे मंडळाचं काम काय असतं, कायदे मंडळ काम असतं सगळे जे खासदार असतात त्यापासून कायदे मंडळ बनतं. कायदे मंडळ म्हणजे संसद, जिकडं कायदे बनतात, जिकडं काय बनतात कायदे. आता कोणता पण कायदा कायदे मंडळात बनतो, संसदेमध्ये बनतो. तो कायदा संसदेमध्ये बनल्यानंतर तो कायदा इम्प्लिमेंट करणं ते कार्यकारी मंडळाचं काम आहे. ते कोणाचं काम आहे, कार्यकारी मंडळाचं काम म्हणजे मंत्रिमंडळाचं काम आहे. आणि तो कायदा बरोबर इम्प्लिमेंट केला का नाही, सगळ्याला प्रॉपर न्याय भेटला का नाही, सगळे चेक करणं, त्यामध्ये काय भ्रष्टाचार झाला की सगळे चेक करणं न्याय मंडळाचं काम म्हणजे कोर्टाचं काम आहे. आता कोर्टामध्ये कोण, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि जिल्हा न्यायालय, तीन प्रकारचे न्यायालय. जिल्हा न्यायालयामध्ये की परत कनिष्ठ न्यायालय, सबऑर्डिनेट कोर्ट, खूप सारे कोर्ट येतात. सेम राज्यामध्ये पण आहे, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, कोर्ट पण येतो, सबऑर्डिनेट कोर्ट वगैरे. अशा प्रकारे हे शासन आहे आपलं. आता याच्यामध्ये ज्यावेळेस आपण हे बनवलं होतं, त्याला काय म्हणतो आपण, की ज्यावेळेस आपण संविधान बनवायला स्टार्ट केलं. आता संविधान बनवायला सुरू करायला असताना आपण संविधान सभा पहिल्यांदा बनवायची ठरवली. आता संविधान सभा बनवत असताना सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये ही जी संविधान सभा आहे, या संविधान सभेची जी कल्पना आहे त्याचा इतिहास आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. संविधान सभेचा, आता संविधान सभेचा इतिहास समजून घेत असताना त्याची सगळ्यात पहिली कल्पना मनवेंद्र रॉयने मांडली होती. कोणी मांडली होती? मनवेंद्र रॉय. संविधान सभेची पहिली कल्पना मनवेंद्र रॉयने मांडली. 1934 मध्ये मांडली होती मनवेंद्र रॉयने. आता तुम्हाला क्वेश्चन पडला की संविधान सभेची पहिली कल्पना कोणी मांडली? मनवेंद्र रॉय, 1934. आता त्याच्यानंतर ही जी कल्पना आहे मनवेंद्र रॉयनी काँग्रेसमध्ये मांडली, म्हणून 1934 मध्येच काँग्रेसमध्ये त्याची पहिली औपचारिक मागणी झाली. त्याची औपचारिक मागणी म्हणजे ऑफिशियल मागणी ते झाली 1934 मध्ये. ती कुठं झाली? काँग्रेसमध्ये झाली. क्लिअर? ठीक आहे. आणि आता हे झालं काँग्रेसचं काम. आता संविधान सभा त्याच्यावर पहिलं जे कामकाज केलं ते 1934 मध्ये काँग्रेसनी आणि मनवेंद्र रॉयने केली. आता ही संविधान सभा म्हणजे काय, की भारताचं संविधान भारतीय लोकांनी बनवणार, त्या बनवण्यासाठी एक सभा बसणार, त्याला संविधान सभा म्हणतात. सरळ सिंपल कन्सेप्ट. संविधान सभा म्हणजे काय, भारताचं संविधान बनवण्यासाठी जी एक सभा भरणार, त्या सभेचा ग्रुप म्हणजे कोण आली? संविधान सभा आली. क्लिअर हा पॉईंट? ठीक आहे. आता भारताला संविधान सभा पाहिजे होती. भारताने त्या गोष्टीच्या अटी घातल्या होत्या. ज्यावेळेस दुसरं महायुद्धामध्ये भारताला सामील करायचं होतं त्यावेळेस त्या अटी घातल्या होत्या. मग दुसरं महायुद्धामध्ये सामील करण्यासाठी ब्रिटिशांनी प्रस्ताव पाठवला भारताला, ऑफर दिली. त्या ऑफरपैकी 1940 मध्ये एक ऑफर आली, त्याला आपण ऑगस्ट ऑफर म्हणतो. त्या ऑगस्ट ऑफरमध्ये ती ऑगस्ट ऑफर ब्रिटिशांनी भारताला दिली. का दिली? कारण भारताचा सपोर्ट ब्रिटिशांना पाहिजे होता दुसऱ्या महायुद्धामध्ये. मग तो सपोर्ट मिळवण्यासाठी ब्रिटिशांनी काय केले, भारताला एक ऑफर पाठवली, त्याला आपण ऑगस्ट ऑफर म्हणतो. त्या ऑगस्ट ऑफरमध्ये पहिल्यांदा भारताचं संविधान भारतीय लोकांनी बनवणं ही गोष्ट मान्य केली होती. परंतु बनवत असताना त्या संविधान सभेमध्ये भारतीय ब्रिटिश दोन्ही प्रकारची व्यक्ती असणार आहे. ही ऑगस्ट ऑफरमध्ये होतं, त्याच्यामुळे ती ऑगस्ट ऑफर मान्य झाली नाही. त्याच्यानंतर सेकंड ऑफर आली 1942 मध्ये, त्याला आपण क्रिप्स योजना म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? क्रिप्स योजना. त्या क्रिप्स योजनेमध्ये पहिली एक गोष्ट होती ती म्हणजे भारतीयाचं संविधान पूर्णपणे भारतीय व्यक्तीनेच बनावे, ही गोष्ट त्या क्रिप्स योजनेमध्ये मान्य केली होती. ही गोष्ट त्या क्रिप्स योजनेमध्ये काय केली? ती मान्य केली होती. अशा प्रकारे क्रिप्स योजना होती 1942ची. अशा प्रकारे संविधान सभेचा इतिहास आहे. ज्यावेळेस मग 1947 साला
आणि त्या 47मध्ये भारताचं संविधान बनवण्यासाठी एक भारताची संविधान सभा असेल आणि पाकिस्तानचं संविधान बनवण्यासाठी एक पाकिस्तानी संविधान सभा असेल, अशा 2 संविधान सभा बनतील असं मान्य केलं होतं. कोणतरी माउंट बॅटन प्लॅन 1947चा ॲक्ट, त्यानुसार काय झालं, भारत आणि पाकिस्तान काय झालं, 2 राष्ट्र स्वतंत्र झाले वेगवेगळे. कळलं? तर अशा प्रकारे संविधान सभा आहे. आता या संविधान सभेनंतर आपण जर पुढची गोष्ट जर बघितली, याच्यामध्ये बघा संविधान सभेमध्ये काही महिला होत्या. त्या महिला कोणकोणत्या होत्या हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिली विजयलक्ष्मी पंडित होती. आता महिलांचे नाव जर तुम्ही तलाठी वगैरे एक्झाम दिली त्याला विचारू शकता महिलांचे नाव की संविधान सभेमध्ये कोणकोणत्या महिला होती. विजयलक्ष्मी पंडित, सुचेता कृपलानी, तिचं नाव आहे कमला चौधरी, दुर्गाबाई देशमुख, लिनारे, राजकुमारी अमृता कौर, सरोजिनी नायडू, आणि मस्करी, बेगम रसूल, पूर्विया बॅनर्जी. त्याच्यानंतर पुढचं काही नाव आहे त्याच्यावाले, आमू स्वामीनाथन, दक्षी आणि वेला युधन, रेनोरा हंसामेत आणि मालती चौधरी. आता हे सगळे जे संविधान सभेचे नाव आहे, या संविधान सभेच्या नावामध्ये बघा या सगळ्या महिला आहेत. आता संविधान सभा भारत स्वतंत्र झाला आणि स्वातंत्र्य झाल्यानंतर आता लगेच ब्रिटिशांचं सरकार संपलं आणि भारत सरकार चालू झालं. परंतु लगेच समजा आज जरी भारत स्वतंत्र झाला तर आजपासून इलेक्शन घेणं लगेच पॉसिबल नाही. इलेक्शन घ्यायला 2, 3 आणि 4 महिने लागणार आहे. आता इलेक्शन घ्यायला 3-4 महिने लागणार आहे. मग अशा टायमाला भारत चालवणार कोण? एक अंतर्गत शासन स्थापन झालं. हे काय झालं? अंतर्गत शासन काय झालं? स्थापन झालं. ते अंतर्गत शासन 19 सप्टेंबर 1946ला म्हणून 19 सप्टेंबर 1946ला अंतर्गत स्थापनाची शासन झाली. आता अशा प्रकारे अंतर्गत शासन झाले. आता जी संविधान सभा आहे त्याच्यामध्ये एकूण सदस्य 389 आहे. ही सदस्य एकूण 389, 292 प्रांतामधून आहे आणि 93 नामनिर्देशित संस्थानिक. म्हणजे संस्थानिक म्हणजे 2 बघा, एक ब्रिटिश प्रांत आणि संस्थानिक, 2 प्रकारचे भाग आहे. संस्थान म्हणजे काय, त्याच्यावर ब्रिटिशांचा राज्यकारभार चालत नाही. जे पूर्वीचे राजे महाराजे त्यांचं एक छोटंसं राज्य, त्याला काय म्हणतो आपण? संस्थान. आता संविधान सभेचं कामकाज चालू झालं. संविधान सभेचं कामकाज चालू होत असताना लक्षात धरा की सगळ्यात पहिली गोष्ट 9 डिसेंबर 1946ला पहिली बैठक बसली. आता पहिली बैठक बसल्यानंतर सगळं पहिलं काम असतं अध्यक्ष निवडायचा. पण अध्यक्ष निवडण्यासाठी एक तात्पुरता अध्यक्ष बनावा लागतो ते बैठकचं रेग्युलेशन करण्यासाठी. मग पहिल्या बैठकीत तात्पुरता अध्यक्ष बनला हंगामी अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. त्याच्यानंतर सेकंड बैठक झाली 9 डिसेंबर नंतर. पुढची बैठक झाली 11 डिसेंबरला. 9 डिसेंबर नंतर पुढची बैठक काय झाली? 11 डिसेंबरला. त्या 11 डिसेंबरच्या बैठकमध्ये परमनंट अध्यक्ष निवडला गेला तो म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. समजतं ना? 9 नंतर काय गेला 11 डिसेंबर म्हणजे डिसाड बैठक होत होती. त्याच्यानंतर उपाध्यक्ष निवडला S.C. मुखर्जी. जो कायदेविषयी सल्लागार तो B.N. राव नेमला आणि जो घटना समितीचा सचिव तो H.V. अय्यर नेमला. तर अशा प्रकारे या बैठकी झाल्या. नंतर बघा आता 11 डिसेंबरला ती बैठक झाली. तर 11 नंतर 13 डिसेंबरला परत दिसाड एक बैठक झाली. 9, 11, 13. आता 13 डिसेंबरच्या बैठकीत काय झालं की घटना बनवायची. मग ती जी बनवायचा रोड मॅप कसा असेल ज्याला आपण उद्देश पत्रिका म्हणतो, प्रस्तावना. कोणता पण कार्यक्रम चालू होता आणि काय असतो? प्रस्तावना. काय असतो? पहिली प्रस्तावना, त्याला आपण उद्देश पत्रिका म्हणतो. ही प्रस्तावना उद्देश पत्रिका मांडली. आता पहिल्या बैठकीत फक्त एक हंगामी अध्यक्ष नेमला 9 डिसेंबरच्या. दुसरी बैठक परमनंट अध्यक्ष नेमला. तिसऱ्या बैठकीत काय झालं? उद्देश पत्रिका, त्याची प्रस्तावना मांडली घटनेची. कळलं ना? तर अशा प्रकारे त्या 3 बैठकी रेग्युलेट झालेल्या आहेत. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं पुढं तर जी उद्देश पत्रिका मांडली त्या उद्देश पत्रिकामध्ये स्वातंत्र्य, सार्वभौमत्व आणि गणराज्य हे 3च वर्ड होते. जी स्टार्टिंगला आपण उद्देश पत्रिका मांडली त्याच्यामध्ये स्वातंत्र्य, सार्वभौमत्व आणि गणराज्य 3च वर्ड होते. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि बंधुता हे 3 शब्द 42व्या घटना दुरुस्तीमध्ये आणले. तुम्हाला क्वेश्चन हा पडला की खालीलपैकी कोणता शब्द राज्यघटनेत मूळ राज्यघटनेत नव्हता?
तर समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि बंधुता हे 3 शब्द आपल्या मूळ राज्यघटनेत नव्हते. हा पेपरला पडलेला क्वेश्चन आहे. तुम्हाला पेपरला काय क्वेश्चन पडतो हे माहीत पाहिजे. आणि हा क्वेश्चन पडतो की खालीलपैकी कोणता शब्द मूळ राज्यघटनेत होता. तर स्वातंत्र्य, सार्वभौमत्व आणि गणराज्य, धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे शब्द नंतर ॲड केलेले. आपली भारतीय समाजवाद हा गांधी तत्वावर डिपेंड आहे. कोणत्या तत्वावर डिपेंड आहे? गांधी तत्वावर डिपेंड आहे. बाकीच्या राष्ट्रांचा समाजवाद हा, जे बाकी जेवढे पण राष्ट्र असेल त्यांचा समाजवाद हा मार्क्स याच्या तत्वावर डिपेंड आहे. जो कार्ल मार्क्स आहे त्याच्या तत्वावर डिपेंड आहे. आपला भारतीय समाजवाद हा गांधी तत्वावर डिपेंड आहे. समजलं का? अशा प्रकारे. नंतर पुढे जर गेलो आपण तर 22 जुलै 1947ला राष्ट्रीय ध्वजाची स्वीकृती झाली. ती पिंकली व्यंकय्या यांनी ती तयार केला राष्ट्रीय ध्वज. नंतर 24 जानेवारीला राष्ट्रगीत, राष्ट्रगान घेतलं, स्वीकृत केलं. 24 जानेवारी 1950ला काय केलं? स्वीकृत केलं आपण राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गान. आता 24 जानेवारी नंतर बरोबर 26 जानेवारीला आपण काय केलं? राष्ट्रीय संविधान स्वीकृत केलं. 24 जानेवारी 1950ला राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वज. 26 जानेवारीला काय रे आपण? संविधान. 26 जानेवारीला काय स्वीकृत केलं आपण? 1950ला संविधान लागू केलं. काय लागू केलं? संविधान. 24, 26 त्याच्यानंतर पुढची तारीख येते 28. 2-2चा गॅप आहे. 24, 26 आणि 28. कारण आपली बैठक दिसाड व्हायची. आज बैठक व्हायची, उद्या विचार व्हायचा, आपस म्हणजे अभ्यास करायचे, परत बैठक व्हायची. मग 24ला बैठक झाली, राष्ट्रगीत, राष्ट्रगान घेतलं. 25ला आराम होता. परत 26ला बैठक झाली, घटना लागू करून टाकली. परत 27ला आराम. परत 28ला बैठक झाली, सुप्रीम कोर्टची निर्मिती करून टाकली. सुप्रीम कोर्ट लागू केलं, सर्वोच्च न्यायालय भारतामध्ये. 24, 26, 28 तारखा पाठ ठेवायच्या. 24, 26 आणि 28. 28ला काय लागू केलं? सुप्रीम कोर्ट लागू केलं. समजतंय ना? 3 तारखा. 9, 11, 13. 9ला हंगामी अध्यक्ष, 11ला परमनंट अध्यक्ष आणि 13 डिसेंबर 1946ला काय रे? उद्देश पत्रिका. काय लागू केलं? उद्देश पत्रिका लागू केलं. कळलं हा पॉईंट? ठीक. तर अशा प्रकारे हे संविधान आहे. संविधान सभेची शेवटची बैठक 26 जानेवारी 1950. 26 जानेवारी 1950. आता 26 नोव्हेंबर 1949 तात्पुरती स्वीकृती केली. तुम्हाला माहिती आहे. अंमलात आणली 26 जानेवारीला. कारण लाहोर अधिवेशन 26 जानेवारी 1929चं तो एक इतिहास आहे. आता याच्यानंतर आपण जर पुढे जर गेलो बघा, आता जी भारताची मूळ राज्यघटना आहे त्यामध्ये एक प्रस्तावना होती. त्या प्रस्तावनेत काय होतं रे? स्वातंत्र्य, सार्वभौमत्व आणि गणराज्य. 22 भाग होते. किती भाग होते? 22 भाग. 355 कलम होते. किती कलम होते? आणि आज 8 अनुसूची होती. म्हणजे त्याला परिशिष्ट आपण त्याला म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? परिशिष्ट. 22 भाग, 355 कलम आणि 8 अनुसूची. 8 काय होते? अनुसूची, परिशिष्ट आपण त्याला म्हणतो. सध्या राज्यघटनेत 25 भाग आहे, 465 कलम आणि 12 अनुसूची. समजतंय का? 22 भाग, 355 कलम, 8 परिशिष्ट, अनुसूची त्याला आपण म्हणतो. आता किती? 25 भाग, 465 कलम आणि 12 अनुसूची. किती अनुसूची? 12 अनुसूची. अशा प्रकारे एकूण 22 समित्या होत्या. एकूण किती समित्या होत्या? कळतंय ना गोष्ट? किती समित्या होत्या? 22. ठीक आहे. त्याच्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद समिती.
पहिली समिती डॉक्टर राजेंद्र. कार्यपद्धती, नियम, स्टाफ आणि वित्त. कार्यपद्धती, नियम आणि स्टाफ आणि वित्त हे सगळं त्या डॉक्टर राजेंद्र प्रसाद समितीमध्ये होतं. समजतंय ना? ठीक आहे. एक आहे ध्वज समिती, एक आहे ध्वज समिती. राष्ट्रासोबत वाटाघाटी करणे, राष्ट्रासोबत वाटाघाटी करणे. त्याच्यानंतर पुढची आहे पंडित नेहरू समिती. पुढची कोण आहे? पंडित नेहरू. संघराज्य घटना आणि संघराज्य अधिकार. संघराज्य घटना आणि संघराज्य अधिकार. त्याच्यानंतर बघा पुढचं आहे सरदार वल्लभभाई पटेल समिती. सरदार वल्लभभाई पटेल. प्रांतिक घटना समिती, मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समिती. प्रांतिक घटना समिती, मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे मसुदा समिती. पुढचं कोणी? मसुदा समिती. त्याचा अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्थापना 29 ऑगस्ट 1947. त्याच्यामध्ये 7 सदस्य. पहिलं एन गोपाल स्वामी अय्यर, आल्हादी कृष्णस्वामी अय्यर, या अय्यर गँग. नंतर के एन मुन्शी, एन माधवराव, टी टी कृष्णमाचारी, सदई मोहम्मद सदुल्ला. आता टी टी कृष्णमाचारी डी पी खैतान आलता. नंतर डी पी खैतानचा डेट झाला, त्याच्याऐवजी टी टी कृष्णमाचारी बनला. नंतर हा याच्यामध्ये एक पॉईंट आहे की आपलं जे संविधान आहे त्या संविधानामध्ये एकूण सत्र झाली 11. पहिलं सत्र 9 ते 23 डिसेंबरचं होतं 1946. शेवटचं 14 ते 26 नोव्हेंबर 1950. अंमलबजावणी 26 जानेवारी 1950. कालावधी 2 वर्ष 18 महिने 17 दिवस. 2 वर्ष 18 महिने 11 महिने ते 2 वर्ष 11 महिने 17 दिवस. ते चुकून त्याने 18 केलेलं आहे. 11च्या ऐवजी 18 ऐकलं. त्याचं लिखाण जे केलेलं आहे प्रेम बिहारी नारायण. चित्र सजावट केली नंदलाल बोस. एकूण खर्च झाला 64 लाख रुपये. किती खर्च झाला? एकूण 64 लाख रुपये. तर अशा प्रकारे आपलं संविधान आहे. त्याच्यानंतर संविधानाचे उगम स्रोत. आता संविधानाच्या उगम स्रोतामध्ये बघा पहिला उगम स्रोत आहे 1935चा कायदा. त्या 35च्या कायद्याला मिनी राज्यघटना म्हणतात. जवळजवळ 35च्या कायद्याला 75% आपण अटी आपल्या संविधानामध्ये 75% त्याच्यामधल्या हे नियम आहे ते आपण आपल्या संविधानात कॉपी केलेले. 1935चा कायदा म्हणून खूप इम्पॉर्टंट कायदा आहे तो. आणि बऱ्यापैकी गोष्टी आपण 1909च्या कायद्यामधून पण घेतलेल्या आहे, 1919च्या कायद्यामधून पण घेतलेला आहे. त्यामुळे तुम्हाला मी कायम सांगतो 1935चा कायदा कायम पाठ करा व्यवस्थित. त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालय म्हणजे न्यायव्यवस्था आपण तिथून घेतलेली. लोकसेवा आयोग, संघ लोकसेवा आयोग. लोकसेवा आयोग आपण 1919च्या कायद्यामधून घेतलेला आहे. आणि जो संघ लोकसेवा आयोग आहे तो आपण 1935च्या कायद्यामधून घेतलेला आहे. कळतंय ना? UPSC ज्याला आपण म्हणतो. नंतर आणीबाणी आणि राज्यपालपद हे सगळं आपण 1935च्या कायद्यामधून घेतलेलं आहे. आता असं बघत असताना आपण जर पुढे गेलो आपण ब्रिटिशांकडून काय काय घेतलेलं आहे. सरळ सिंपल भारतामध्ये संसद ब्रिटिशांनी लागू केलेली. मग संसद जी आहे भारतामध्ये संसद ब्रिटिशांनी लागू केली म्हणजे संसद आपण घेतले. नंतर भारतामध्ये मंत्रिमंडळ ब्रिटिशांनी आलेले. नंतर एकच नागरिकत्व ही कन्सेड आणि संसदेचे विशेष अधिकार म्हणजे संसदेचे कोणत्या पण गोष्टी आणि कॅबिनेट मंत्रिमंडळ आणि एकच नागरिकत्व ही गोष्ट आपण ब्रिटिशांकडून घेतली. अमेरिकेकडून काय काय घेतलं तर मूलभूत हक्क हे जगाला अमेरिकेच्या राज्यकांत्र्याने दिलेले. मूलभूत हक्क, स्वातंत्र्य न्यायालय, न्यायिक पुनर्विलोकन, महाभियोग, उपराष्ट्रपती या बऱ्याच गोष्टी आपण अमेरिकेच्या क्रांतीकडून घेतलेल्या आहे. अमेरिकेकडून बघा अमेरिकेकडून घेतला आपण मूलभूत हक्क घेतला. आता हे जे मूलभूत हक्क व्हेरी IMP, त्याच्यानंतर महाभियोग व्हेरी IMP आणि न्यायिक पुनर्विलोकन हे जे 3 पॉईंट याच्यामध्ये बघा अमेरिकेकडून काय घेतलं मूलभूत हक्क घेतला. त्या मूलभूत हक्क लागू करण्यासाठी न्यायिक पुनर्विलोकन हा शब्द आणला तो पण अमेरिकेने दिला. नंतर महाभियोग म्हणजे एखाद्या पदाला व्यक्तीवरून काढून एखाद्या पदावरून व्यक्तीला काढणं. या 3 गोष्टी आपण अमेरिकेकडून घेतल्या.
नंतर आपण काय गोष्टी कॅनडाकडून पण घेतल्या. मग कॅनडाकडून काय घेतलं आपण, शेषाधिकार कॅनडाकडून घेतले. नंतर ऑस्ट्रेलियाकडून संयुक्त बैठक घेतली. संयुक्त बैठक कशाला होत नाही रे? अरे संयुक्त बैठक कशाची होऊ शकत नाही? धन विधेयकाची संयुक्त बैठक होऊ शकत नाही. घटना दुरुस्ती विधेयक जे आहे त्याची संयुक्त बैठक होत नाही. दोन प्रकारचे विधेयक, घटना दुरुस्ती विधेयक आणि धन विधेयक, याची संयुक्त बैठक होत नाही. कळलं का? ठीक आहे. आयरिशवरून आपण राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्त्वे घेतले. आयरिश म्हणजे ॲनी बेझंट. ॲनी बेझंट कुठून आली रे? आयरिशवरून आली. येताना त्यांनी राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्त्वे आणि राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत. आता आयरिशवरून आपण राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्त्वे घेतली. ही गोष्ट IMP. आयरिशवरून ॲनी बेझंट भारतामध्ये आली, पण तिने हे राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्त्वे भारतामध्ये आणले. कळलं ना? ठीक आहे. तर अशा प्रकारे फ्रान्सवरून घेतलं स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. साऊथ आफ्रिकाहून घेतलं आपण घटना दुरुस्ती. म्हणजे घटना दुरुस्ती कशा प्रकारे करायची हे आपण साऊथ आफ्रिकाहून घेतलं. जर्मनीकडून घेतलं आपण आणीबाणी. आणि रशियाकडून घेतलं आपण मूलभूत कर्तव्य. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे पाठ करणं. तर अशा प्रकारे घटनेचे सोर्स दिलेले आणि बाकीचं जे प्रस्तावना वगैरे ते आपण उद्याच्या लेक्चरला बघू. आजच्या लेक्चर पुरतं बस झालं एवढं. ओके.